नमस्कार बंधू भगिनींनो. मागच्या भागात स्वामी विवेकानंदांना त्यांचे शिष्य कशा पद्धतीनं एक आदर्श पाठ त्यांनी त्यांच्यामध्ये रुजवलाय आणि ते कसं समाजासाठी काम करतात, हा भाग आपण बघितला होता. आज पुढच्या भागात आपल्याला मार्गारेट नोबल या भारतात कशा येतात आणि त्या स्वामींना कसं भेटतात. खरं तर हा जो भाग आहे हा खूप मोठा आहे. त्यांनी स्वामींना लिहिलेले पत्र आणि स्वामींनी त्यांना दिलेले उत्तर, हा एक स्वतंत्र भाग आपल्याला भगिनी निवेदिता या भागात आपण घेऊ. पण तत्पूर्वी आता माता निवेदिता कशा पद्धतीने भारतात येतात, तर या भागात आपण बघणार आहोत की भगिनी निवेदिता म्हणजेच मार्गारेट नोबल या 28 जानेवारी 1898 ला कलकत्त्याला येतात. आणि कलकत्त्याला आल्यावर त्यांचं प्रशिक्षण अगदी लगेच सुरू होऊन जातं. आणि पहिला पाठ जो असतो तो त्यांना बंगाली भाषा शिकण्याचा असतो. आणि स्वरूपानंद हे जे स्वामींचे शिष्य आहेत ते त्यांना बंगाली भाषा शिकवायला सुरुवात करतात. 11 मार्चला खुद्द रामकृष्ण मिशन तर्फे त्यांना स्टार नाट्यगृहात नोबल यांचं एक भाषण ठेवण्यात येतं आणि अध्यक्षस्थानी असतात ते स्वामी विवेकानंद. मार्गारेट नोबल अतिशय अप्रतिम आणि सुंदर बोलतात. त्यांचं भाषेवर प्रभुत्व असतं, विषयाची सखोलता त्यांच्यात असते आणि एक प्रसन्न सुंदर व्यक्तिमत्व जेव्हा सगळ्यांच्या समोर, आपल्या भारतीयांच्या समोर जेव्हा उभं राहतं, तेव्हा सगळेजण अगदी त्या व्यक्तिमत्वाकडे बघतच राहतात. त्यांची जी एक एक मुद्दा त्याचं स्पष्ट करण्याची जी शैली असते ती सगळ्यांना खूप आवडून जाते. आणि प्रत्येकाला मार्गारेट नोबल यांचं भाषण प्रत्येकाच्या हृदयात अगदी खोलपर्यंत पोचतं. स्वामी खूप आनंदित होतात, खूप प्रसन्न होतात आणि आपल्या अध्यक्षीय भाषणात उत्तर देताना ते म्हणतात, इंग्लंडनं मार्गारेट नोबल हा एक चांगला उपहार या भारत देशाला दिलेला आहे. या वाक्यावरूनच आपल्याला कळतं की स्वामींना काय सांगायचंय. आणि नंतर ते म्हणतात, बेझंट बाईंना सुद्धा, श्रीमती अॅनी बेझंट यांना सुद्धा श्रीमती नोबल या आपल्या वाकचातुर्यात मागे टाकणार आहेत हे निश्चित. म्हणजे कुठेतरी आणखीन अॅनी बेझंटची तुलना निवेदिता म्हणजे मार्गारेट नोबल, अजून त्यांचं नाव निवेदिता झालेलं नसतं त्याच्यामुळे मार्गारेट नोबल हेच आपण घेऊया. आणि हे भाषण सगळ्यांना खूप आवडतं. सगळीकडे चर्चा आता सुरू होते की मार्गारेट नोबल इंग्लंडहून आले आहेत आणि त्या अप्रतिम बोलतात. त्यांनी सगळ्या कलकत्ता वासियांना जिंकून टाकलेलं आहे. 25 मार्च 1898ला स्वामी एका साध्या समारंभात ब्रह्मचारिणीची दीक्षा मार्गारेट नोबल यांना देतात आणि त्यांचं नाव ठेवण्यात येतं निवेदिता. निवेदिता हे नावच खूप सुंदर आहे. निवेदिता म्हणजे समर्पण करणारी. आणि समर्पण करणारी वृत्ती ज्यांच्यात असते ना, ते परमेश्वराचं सान्निध्य स्वतःच्या हृदयात नेहमी महसूस करतात. त्यांना नेहमी जाणवतं की परमेश्वर हा काही फोटोत किंवा मूर्तीत नाही आहे, हो, तो प्रत्येकाच्या हृदयात आहे. आणि त्या भावानं ही जी मार्गारेट नोबल होत्या म्हणजेच निवेदिता होत्या, माता निवेदिता यांचा तो भावच होता. दीक्षाविधीनंतर स्वामींनी त्यांना पहिला पाठ शिकवला तो होता शिवभक्तीचा, म्हणजे महादेवाच्या भक्तीचा हा पहिला पाठ स्वामींनी शिकवला. आणि स्वरूपानंद आता माता निवेदितांना मदत करत होते. माता निवेदितांची तर दीक्षा झाली होती, 5 दिवसांनी स्वरूपानंदांचीही दीक्षा झाली. आणि स्वरूपानंद ज्याबद्दल स्वामींचं काय मत होतं, जसं निवेदिताबद्दल बोलले तसं ते स्वरूपानंदांबद्दल बोलले की सोन्याच्या हजारो मोहरा मिळवण्याहून स्वरूपानंदांसारखा एक मोहरा मिळणं अधिक लाभदायक आहे. मला त्या सोन्याच्या मोहरा किती लोक म्हटलं की ह्या तुम्ही घ्या, तरी मी त्यांना हात लावणार नाही. मी स्वरूपानंदांसारखा एक गुणी मोहरा माझ्याजवळ आहे, हे मी माझं भाग्य समजतो. इतकं महत्व स्वरूपानंदांना दिलंय. आपल्याला थोडक्यात कळतंय की स्वामी विवेकानंद स्वतःच्या शिष्यांची कशी काळजी घेत होते. त्यांना कामं तर देत होते. आपण मॅनेजमेंट सायन्समध्ये शिकतो की जबाबदारी देणं आणि जबाबदारी बरोबर अधिकार देणं आणि त्याबरोबर त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अभिप्रेरणा देणं
प्रशंसा करणं, हे सगळे मॅनेजमेंट सायन्सचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते इथे स्वामी विवेकानंदांच्या रामकृष्ण मठात कसे आपोआप आपण शिकतो आहोत याचं थोडंसं अवलोकन करून आपल्या समोर ठेवले. स्वामींना मनुष्याची खूप अचूक पारख होती आणि त्यामुळे या स्वरूपानंदांना त्यांनी अध्यक्षता केलं होतं आणि संपादक सुद्धा ते होते. प्रत्येक मासिक, प्रत्येक वृत्तपत्र त्यांच्या डोळ्याखालून जात होतं. आता पुढे स्वामींनी ठरवलं, खरं तर वराहनगर मधून जो जो मठ होता तो आपण बघितला की तो त्याचं स्वरूप आता बदललं होतं. आलमनगरच्या जवळ तो मठ आला होता आणि स्वामींना म्हटलं आलमनगर पण या मठासाठी ठीक नाही, कारण हा रामकृष्णांचा मठ आहे. आणि स्वामींनी एक जमीन बघितली होती. ती जमीन च्या किनारी बेलूर या गावी 7 एकर मोकळी जमीन होती आणि ही जमीन स्वामीजींना खूप भावली. बाजूलाच एक अशी पडकी इमारत होती आणि ही इमारत जी होती किंवा ही जी जागा होती ही शांत होती. आजूबाजूला खूप नैसर्गिक सौंदर्य होतं. एक अद्भुत शांतता तिथे स्वामीजींना नेहमीच वाटत होती आणि स्वामींनी ठरवलं की ही जमीन आता आपण खरेदी करायची. बघा कोडी कोडी स्वामींना याच्यासाठी मदत केली आहे ती. तर हेरिएंटा मुलर यांनी जमिनीची किंमत 39,000, त्यावेळची 39,000, तुम्ही कल्पना करा की 1898 सालचे 39,000 हे मुलर यांनी दिले. नंतर मठासाठी जागेचं खरेदी पत्र तयार करण्यात आलं. श्रीमती ओली बुल यांनी बांधकामाचे 60,000 रुपये दिले. दोघीही इंग्रज. आणि तिसरे जे होते ते स्वामींचे एक शिष्य तेव्हा स्वामींना भेटले आणि यांचं नाव विराजानंद, हे एक आर्किटेक्ट होते. तर यांनी सगळी जबाबदारी घेतली बांधकामाची आणि त्यांनी हे बांधकाम केलं. आता सगळी मंडळी आणि डॉक्टर्स स्वामीजींच्या मागे लागले होते, कारण स्वामीजींची तब्येत ही बिघडत होती. तर स्वामीजींना सांगण्यात आलं की तुम्ही कृपा करून दार्जिलिंगला जा आणि तिथे थोडा आराम करा. हा जो बेलूर गावी मठ आहे हा हलवण्यात आला, म्हणजे वराहनगरमधून नगरमध्ये आणि अलमनगरमधून इथे आता बेलूरला हा मठ हलवला. हे हलवल्यानंतर स्वामीजींनी आता ठरवलं की आता आपण थोडीशी विश्रांती घेऊ आणि दार्जिलिंगला जाऊ. स्वामीजी 1 मेला सकाळीच अत्यंत गंभीर झाले होते. दार्जिलिंगला होते. जेवण खाण नव्हतं, कोणाशी बोलत नव्हते. उशीमध्ये स्वतःचा चेहरा सतत असं, जेव्हा आपल्याला दुःख होतं किंवा आपल्याला वेदना होतात तेव्हा आपण बघा उशीमध्ये स्वतःचा असा चेहरा ठेवायला बघतो. दुःख होतं, त्रास होतोय, अशा ज्या भावना असतात त्या बॉडी लँग्वेज आहे ही स्वामीजींची पण आता डॉक्टरांना लक्षात येत होती की स्वामीजी असं उशीमध्ये स्वतःचं सतत असं मस्तक खुपसत होते. अतिशय वेदना त्यांना होत होत्या आणि त्यांनी ठरवलं की आता मला थोडासा आराम करण्याची गरज आहे. पण त्यांना कोणीतरी सांगितलं की कलकत्त्याला प्लेगनं हाहाकार माजवलाय आणि आता तर काय करायचं, म्हणजे इकडे असह्य वेदना, 6 रोग. एका पुस्तकात आहे की 33 गोष्टी म्हणजे आरोग्याविषयीच्या स्वामीजींच्या आयुष्यात घडल्या होत्या, जे शंकर यांचं पुस्तक मी तुमच्याशी काल चर्चा केली. तर त्यांनी त्या 33 रोगांचा उल्लेख केला की ते छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण अशा अनेक गोष्टी स्वामीजींच्या आयुष्यात येत होत्या, जात होत्या. तर त्यांनी ठरवलं की नाही आता मला पुढे जायला हवं, म्हणजे कलकत्त्याला जायला हवं. तर त्यांनी दार्जिलिंग सोडलं आणि 3 मेला ते कलकत्त्यात दाखल झाले. कल्पना करा, स्वतःची अशी परिस्थिती असून प्लेगनं आपले भारतीयवासी हाहाकार माजतात आहे, त्यांना त्रास होतोय, वेदना होतात आहे, अगदी मृत्यू शय्येवर आहेत. आपण त्यांची शुश्रूषा करायलाच हवी. म्हणून स्वामी पुन्हा कलकत्त्याला आले आणि कलकत्त्याला त्यांनी ठिकठिकाणी छावण्या उभारल्या. 15 आपल्या शिष्यांना तयार केलं आणि या रोगासाठी आपल्या भारतवासींना मदत करायला हवी, त्यांची सेवा करायला हवी, म्हणून स्वतः विवेकानंद आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन, आपल्या शिष्यांना घेऊन या छावण्यांमध्ये फिरत होते, मदत करत होते. एक जण त्यांना म्हणाला की आता आपण पैसे कुठून आणायचे, आपल्या जर जे होडे होते नव्हते तेवढे तर पैसे संपले, आता पैसे कुठून आणायचे.
स्वामी ताडकन उत्तरले, आपण मठ घेतलाय ना, त्या मठाची विक्री करू आणि आपल्या देशबांधवांना आपण वाचवूया. आपण काय, आपण संन्यासी आहोत, आपल्याला मुठभर अन्न आणि ते पण आपल्या बांधवांसाठी त्याची गरज आहे. आणि ही गरज आपण या मठाच्या विक्रीतून भागवूया. आपण या झाडाखाली सुद्धा राहू शकतो. एखादी छावणी टाकून आपण स्वतःला जपू शकतो आणि आपण या बांधवांचीही काळजी घेऊ शकतो. अशा पद्धतीचं उत्तर जेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांना दिलं तेव्हा मंडळी अगदी त्यांच्याकडून आ वासून बघत होते. कल्पना करा, स्वामी विवेकानंदांचे विचार आणि आताच्या, मी कुठेही टीका करत नाही पण फक्त मुद्दा आपल्या समोर ठेवते, आताचे जे जेवढेही म्हणजे महात्मे आहेत, संत आहेत, अ, ज्या आलिशान गाडींमधून जातात, त्यांचे मोठे मोठे आश्रम उभारले गेले आहेत, फक्त एक चित्र आपल्या समोर ठेवते, आताचे संत आणि स्वामी विवेकानंद. जे काही समजावून घ्यायचंय ते तुम्ही समजावून घ्या आणि जे काही चिंतन आपल्याला करायचं आहे या विषयावर जरूर करा की स्वामी विवेकानंद जे अतिशय कठीण परिस्थितीत त्यांनी बेलूर मठ घेतला होता आणि तो सुद्धा विकायला स्वामीजी एका क्षणात तयार झाले होते की मी काही स्वतःसाठी काहीच ठेवत नाही आणि जे काही करायचे ते भारतवासियांसाठी करायचे, अशी त्यांची पूर्णपणे भावना होती. झालं असं की त्यांना ती गरज पडली नाही आणि त्यांनी एक फक्त आवाहन केलं स्वतःच्या भाषणातून की आता तुम्ही मदत करा, भारतवासी संकटात आहे. आणि हजारो लोकांनी स्वामीजींना पैसे पाठवले आणि या पैशामधून पुन्हा प्लेगच्या सगळ्या रोग्यांना, सगळ्या भारतवासियांना, जेवढे जेवढे मंडळी यांनी ग्रस्त झाली होती त्यांना सगळ्यांना मदत पोचली आणि सगळ्यांची सेवा शुश्रूषा घडवून आली. आता पुढे बघा, स्वामींचा तब्येत आणखीन बिघडली होती आणि स्वामींना सांगण्यात आलं होतं, वैद्यकीय दवा होता वाढला होता, की डॉक्टरांनी सांगितलं की नाही, तुम्ही आता इथून गेलंच पाहिजे. आणि स्वामी आता अल्मोड्याला जातात आणि अल्मोड्याला गेल्यानंतर आता पुढे काय होतं ते आपण बघूया. भगिनी निवेदितांचा एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे नोट्स ऑफ सम वॉन्डरिंग्स विथ स्वामी विवेकानंद. या ग्रंथामध्ये स्वामीजींचं खूप रितसर अगदी वर्णन आपल्याला वाचायला मिळतं. मी भगिनी निवेदितांच्या त्या भागांमध्ये ही वर्णनं आपल्यापर्यंत जरूर पोचवेन. तर हे जे पुस्तक आहे याबरोबर स्वामीजींनी च्या बरोबर त्यांचा जो प्रवास आहे अल्मोडा, नैनिताल, काश्मीर आणि अमरनाथ यात्रेचा, हा खूप सुंदर त्यांनी लिहिलेला आहे. भगिनी निवेदिता लिहितात की कलकत्त्यापासून आम्हाला गुरुदेवांनी धारेवर धरलं होतं आणि अल्मोड्याला तर त्यांनी आमची शाळाच भरवली होती. आणि इथे जसं स्वामीजी आपल्या परमहंसांना प्रश्न विचारायचे ना, हे का, ते का, असंच का, तसंच का, हे मला पटत नाही, म्हणजे या पद्धतीनं ते परमहंसांची ज्या पद्धतीनं बोलत होते त्याच पद्धतीनं निवेदिता यांचं सुद्धा स्वामीजींशी म्हणजे कधी कधी वाद सुद्धा त्यांचे खूप असे जोरात चालायचे की हे मला पटत नाही, ते मला पटत नाही, असं कसं गुरुदेव तुम्ही म्हणता, अशा प्रकारचे वाद त्यांच्या दोघांमध्ये होत होते. पण आता त्या नवीन नवीन इथे आलेल्या होत्या आणि त्यांच्यावर तर खूप अगदी बंधनं त्यांनी आणली होती. दोघांमध्ये थोडा मानसिक संघर्षही सुरू होता. मी होते एक प्रौढ, त्या म्हणतात ना, त्यांच्या शब्दात सांगते की मी एक प्रौढ इंग्रज होते आणि ठीक आहे बा, तुम्ही मला म्हणताय की तू भारतीय पद्धतीनं वेशभूषा कर, म्हणजे खानपान, जेवण या पद्धती, त्याच्यानंतर शिष्टाचार, हे सगळं मी आत्मसात करू शकेन. पण त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तू भूतकाळातल्या जेवढ्या तुझ्या आठवणी आहे त्या तुला आता स्मृतिभ्रंश होऊ दे, एकही आठवण तुला येता कामा नये, कुठेच तू तुझ्या घराचा, तुझ्या देशाचा विचार करता कामा नये, इतकं तुझी समर्पण वृत्ती हवी. कारण ते विसरल्याशिवाय तू या लोकांना स्वीकारूच शकणार नाही ना. मग या लोकांना जर स्वीकारायचं असेल तर आधीचा भूतकाळ तुला विसरावंच लागेल. आणि त्याच्यासाठी त्यांनी जी तिची शाळा भरवली होती ती खूपच कडक होती, सगळे नियम कडक होते की हे तुला नियम पाळलेच पाहिजे, ही साधना केलीच पाहिजे. आणि या रूढी परंपरा तुझ्या ज्या इंग्रजाळलेल्या आहेत त्या तुला आता वाहत्या पाण्यात सोडायच्या. तर या सगळ्या गोष्टी त्यांना फार अवघड जात असतात. आणि त्याच्यानंतर त्यांची बाजू थोडी मॅक्लॉड या भगिनी घेतात
आणि त्या म्हणतात की गुरुदेव तुम्ही खूप सक्ती करता आहात हं निवेदितावर, तुम्ही थोडं तिलाही समजावून घ्या, थोडं तिला रुजवून घ्या. आणि नंतर एकदा असं होतं की प्रतिपदेची चंद्रकोर आभाळात आलेली असते. स्वामींनाही वाटतं की कुठेतरी मी निवेदिताशी खूप कठोर वागतोय आणि निवेदिता ला थोडा त्रास होतोय, कुठेतरी तीही व्यथित झालेली आहे. त्या रात्री स्वामी विवेकानंद भगिनी निवेदिताच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, जी ऊर्जा आहे, जो आशीर्वाद आहे, तो तिला देतात. निवेदिता, तू या क्षणापासून निवेदिता झालेली आहेस. मुसलमान बंधू भगिनी या चंद्राला मानतात बघा, चंद्राची पूजा करतात. तसंच हिंदू धर्मामध्ये सुद्धा आपण चंद्राची पूजा करतो. या चंद्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि प्रतिपदेच्या चंद्रापासून जशी जशी चंद्रकोर मोठी मोठी होत जाते, तसं तसं तेज आता निवेदितांच्या व्यक्तिमत्वावर, म्हणजे हळूहळू त्यांच्यात ते तेज दिसायला लागतं. त्या प्रतिपदेच्या चंद्रापासून त्यांचं व्यक्तिमत्व आता खुलायला लागतं. त्या खऱ्या भावनेनं निवेदिता होतात. आणि पुढचं वर्णन त्यांनी खूप सुंदर केलं आहे की ते म्हणतात, ज्या दिवशी मला सद्गुरूंचा स्पर्श झाला, मला जाणवलं की सद्गुरूंचा स्पर्श म्हणजे काय. कल्पना करा की आपल्या गुरूंचा हात जेव्हा आपल्या डोक्यावर येतो, जेव्हा आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि त्या आशीर्वादानं आपल्या शरीरातला रोम रोम पुलकित होतो, आपलं हृदय हे विस्तृत होतं, एक अनन्यसाधारण भाव आपल्यात रुजायला लागतो. एक पूर्णपणे असं वाटतं की ही जी कृपा आहे, ही कृपा आपल्यावर अशीच अबाधित असावी. आणि तोच भाव अ, निवेदितांच्या मनात आता दाटून आलेला आहे. आणि पुढचा प्रवास आता निवेदिता आणि स्वामीजींचा कसा होतो तो आपण बघूया. कारण स्वामींना वाटतं की प्रत्येक भाविकाला तीर्थयात्रा घडते गुरुचं दर्शन झाल्यानंतर, तर निवेदिताची लाही तीर्थयात्रा घडायला हवी ना. ही लेक आहे आपली, आपल्या लेकीसाठी आपल्याला काम करायलाच हवं ना, आपण तिला हा अनुभव द्यायला हवा ना. 6 दुर्धर त्या रोगांनी ग्रस्त झालेले स्वामीजी आता विचार करतात आहे आपल्या भगिनी निवेदिताला पुढची यात्रा घडवून आणण्यासाठी. आणि ते ठरवतात, हा मार्ग खरं तर कठीण असतो, पण या भगिनी निवेदितांना घेऊन ते पुढची यात्रा करतात. ही यात्रा असते अमरनाथच्या वाटेची. ही यात्रा मला असं वाटतं पण उद्या बघूया. मलाही आता खूप असं दाटून आलंय आणि शब्द सुचत नाहीये, अन्यथा आजच मी ते बोलणार होते. खरं तर कालपासून इतकी व्यस्त होते की मला आज मी स्वामीजींना अक्षरशः प्रार्थना केली की स्वामीजी माझ्याकडून बोलवून घ्या हो. मला बघायलाही झालं नाही की मी काय आज सांगणार आहे, पण तुम्ही कृपा करून मला मदत करा. स्वामींनी आज बोलावून घेतलंय आणि म्हणून मी आपल्याशी संवाद साधू शकली. हा जो पुढचा प्रवास आहे, हा प्रवास अतिशय विलक्षण आहे. हा उद्या बघूया. आपल्याला विनंती करते मास्टर्स, आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे. आपण जेव्हा श्वास घेतो आत, तेव्हा तो श्वास, थोडं उघड्या डोळ्यांनी बघा, श्वास घेतो तेव्हा तो श्वास आत जाताना असा मोल्ड होतो आणि मोल्ड झाल्यानंतर श्वास हळूहळू हळूहळू जेव्हा मणिपूर चक्रापर्यंत जातो, तेव्हा तो स्पर्श, आणि तिथून श्वास पुन्हा आपल्या या रूटने आपल्या नासिकेपर्यंत येतो, पुन्हा तो मोल्ड होतो. तर तो अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे. बाहेर जातो, बाहेर जातो आणि कुठवर तो श्वास जातो बाहेर गेल्यानंतर, ते सुद्धा आज आपल्याला बघायचंय. म्हणजे हा श्वास नुसताच आपण घेत नाही. आणि श्वास घेताना जेव्हा तुम्ही श्वास घेता, श्वास आत घेता, तेव्हा श्वास आतही येत असतो आणि दुसरी अनुभूती मी आपल्याला सांगते, त्याच वेळेला श्वास बाहेरही जात असतो. म्हणजे या दोन्ही गोष्टी
ह्या दोन्ही अनुभूती आपल्याला होत असतात. पण आपल्याला ते समजत नाही. आपल्याला फक्त वाटतं, की मी श्वास घेते. पण येणाऱ्या श्वासाबरोबर जाणाराही श्वास असतो आणि ती जी असते ना, ती गोष्ट जेव्हा आपल्याला समजते, ती गोष्ट ही सायलेन्स असते, ही शांतता असते आणि ती शांतता आपल्याला गाठायची असते. आणि जेव्हा आपल्याला ती मिळते या ध्यानातून, तेव्हा आपल्याला अनेक गोष्टी प्राप्त होत असतात. हे या ज्या गोष्टी आहेत या स्वामीजींनी सांगितल्या आहे, त्या आपल्यापर्यंत फक्त पोचवते. आधी आपण ही अनुभूती घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्याजवळ असलेलं पाणी पाणी जरूर ठेवत जा. पाणी हे तीर्थ आहे, त्या भावनेनं प्या. आज श्वासाबद्दल आणखीन मी आपल्याशी जेव्हा बोलेन तेव्हा त्याला बरोबर महसूस करा मास्टर्स. श्वास येतो कसा आहे. आपले सुंदर डोळे हळुवारपणे मिटावे. श्वास आपण घेतो आहोत. अगदी हळूहळू श्वास नासिकेतून वर जातोय आणि आता मोल्ड होतोय, फिरतोय. अगदी किंचित टर्न होतो, तो वळतो. आणि आता तो श्वास हळूहळू आपल्या विशुद्ध चक्रातून महसूस करा. विशुद्ध चक्रातून अनाहत चक्राकडे. आणि अनाहत मधून अतिशय सावकाशपणे आपल्याला मणिपूर चक्रापर्यंत पोचवायचंय. अतिशय सावकाश, काही काही नाही. मणिपूर चक्राजवळ जेव्हा हा श्वास येतो तेव्हा तुमचं पोट फुलतं. पूर्ण पोट फुलवून घ्या. जितकं फुलवता येईल तितकं फुलवा. आता हळूहळू तो श्वास आपल्याला सोडायचा आहे, अगदी सावकाशपणे. त्या श्वासाला मणिपूर चक्रातून आपण वर वर बघत मनाच्या डोळ्यांनी बघायचे मास्टर्स. मणिपूर मधून निघालेला श्वास आपल्या हृदयामध्ये अतिशय सावकाशपणे नंतर
हायर हार्ट चक्र म्हणजे हृदयाच्या थोडं किंचित 4 बोट वर, हृदयाच्या 5 बोट वर, तिथे महसूस करा. नंतर विशुद्धला हा श्वास वर वर येऊन नासिकेच्या तिथे बघा वळतोय तो, आणि श्वास नासिकेतून बाहेर जातोय. श्वास बाहेर जातोय, तो कुठवर जातोय ते बघा. जिथे आपला श्वास जिथपर्यंत पोचलाय, त्याच्या थोडं पुढे आपलं मन घेऊन जा. थोडं पुढे आपलं मन, आणि तिथून श्वास घ्या. श्वास आता नासिकेच्या जवळ हळूहळू आत, नासिकेच्या तिथून तो वळतोय, त्याला फील करा, महसूस करा. हळूहळू तो जो पॅसेज आहे त्या पॅसेज मधून फिल्टर होऊन आपला श्वास आत विशुद्ध चक्राजवळ खाली खाली हायर हार्ट जवळ आणखीन खाली अनाहत जवळ थोडं आणखीन खाली लोअर हार्ट चक्र आणि आता मणिपूर चक्राजवळ येता येता आपलं पोट पूर्णपणे फुलल्या जातंय. ते महसूस करा की आपलं पोट चारी बाजूंनी फुललेलं आहे. एक दोन क्षण तिथे थांबा. श्वासाला अतिशय हळूवारपणे वर न्यायचे.
लोअर हार्ट चक्रापर्यंत आलोत. आता अगदी हळुवारपणे अनाहत पाच बोट वर, हायर हार्ट चक्र, किंचित वर विशुद्ध चक्र, श्वास नासिकेतून बाहेर जाताना जिथे वळतो तिथे बघा. श्वास हळूहळू नासिकेतून बाहेर येऊ द्या. कुठवर जातोय ते बघा. यावेळेला तुम्हाला जाणवेल की तुमचा श्वास जरी बाहेर जातोय तरी एक श्वास तुमच्या नासिकेतून आत जातोय. सगळं लक्ष त्या क्षणावर. मास्टर्स, या क्षणी संपूर्ण शांतता आपण महसूस करत आहात. ब्रह्मांडाच्या संपूर्ण ऊर्जेशी एकरूप झालेला आहात. अर्धनारी नटेश्वराचं तत्व आपल्यात आहे. आणि हे तत्व जागृत होत आहे. एकदम शांत. सहज व्हा मास्टर्स. और सहज और शांत. चलते चलो मेरे प्यारे दोस्तों. हर सांस के साथ जागरूक होते जाओ. हर सांस और गहरे. और गहरे चलते चलो.
अजून शांत व्हा मास्टर्स. पूर्ण शांतता. आपल्यातलं अर्धनारी नटेश्वराचं तत्व जागृत होतंय. त्याचा अनुभव घ्या मास्टर्स. सारं ब्रह्मांड आपल्यात आहे. फक्त अनुभव घ्या. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. 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 तत्पुरुषाय विद्महे महादेवाय
तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। 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 तत्पुरुषाय विद्महे महादेवाय
प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र 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 प्रचोदयात् कर्पूरकारं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरकारं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरकारं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरकारं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरकारं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे
भवं भवानी सहितं नमामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरगौरं पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः मास्टर्स, खूप गहऱ्या ध्यानात आपण आहात. चैतन्यतेकडे येऊ मास्टर्स. दोन्ही पावलं हळूवार हलवा. दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. आज अनेकांच्या आज्ञाचक्रावर सुद्धा प्रोसेस झालेली आहे आणि आजची जी ध्यानाची प्रोसेस होती ती विलक्षण होती. म्हणजे आपल्याला अनुभूती येत असेल की स्वामी विवेकानंद जेव्हा आपल्याकडून ध्यान करून घेतात तेव्हा ते ध्यान किती गहरं होतं आहे, किती खोल होतं आहे. मी आपल्याला आजच सांगितलं की रोज मी मेहनत करून याची म्हणजे अध्ययन करताना 7-7, 8-8 घंटे मला अपुरे पडतात, कारण इतके पुस्तक असतात. असं वाटतं मी याच्यातलं काय देऊ, त्याच्यातलं काय देऊ, आणि मला कसं स्वतःचं 100% देता येईल
हा एक विचार असतो. पण कालचाच एक असा दिवस होता माझ्या आयुष्यातला की मला अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर काम करणं होतं आणि स्वामीजींचं वाचू शकले नाही. पण स्वामीजींनी बरोबर जे काही बोलवून घ्यायचं होतं त्यांना ते बोलवून घेतलं. जे काही ध्यान तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं, म्हणजे जी प्रोसेस होती आजची, ती पण एक अद्भुत होती की श्वास घेताना कसा तो घ्यायचा आणि कुठल्या पॉइंटवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि शांतता कशी पकडायची, कारण सायलेन्स पकडणंच जमत नाही. आणि ही जी सायलेन्सची समाधीची अवस्था असते ती अवस्था अद्भुत असते. मला वाटतं मास्टर्स, माझे जे काही बोलायचं आहे कधी कधी बोलतानाही कठीण जातं, तर समजून घ्या. जे काही होतं ते आपल्यापर्यंत पोचवण्याचा 100% प्रयत्न केला. असो, आपल्याला काही बोलायचं असेल तर मी 5 मिनिट थांबते, अन्यथा रजा मागते. रोहिणी बघा. हो ताई. कोणाला आणि बोलायचं? अप्रतिम अप्रतिम होत्या श्वासाचं जे आपण मार्गदर्शन केलं, अप्रतिम, तोड नाही त्याला. निशब्द आहोत आम्ही. आणि आजचं ध्यान तर अफलातून होतं. खूप खूप प्रचंड अनुभव आहे. सांगता येत नाही ताई. आत्मवंदन, प्रणाम ताई. खूप खूप धन्यवाद. राधिका ताई बोला. म्यूटच ताई. आत्मवंदन ताई, खूप छान ध्यान झालंय आणि श्वासाच खूपच म्हणजे असा जांभळा प्रकाश दिसत होता मला सगळा, पायापासून ते डोक्यापर्यंत. आणि आज्ञाचक्रावर पण असं थरथर 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 होत होत खूप. आणि गणपती बाप्पा दिसला छोटा मला शेवटून. धन्यवाद ताई, वेगळंच आज खूपच छान ध्यान झालं. धन्यवाद. आणखी